अहमदाबाद में एयर इंडिया का बोइंग 787 ड्रीमलाइनर प्लेन क्रैश हो गया। बघितलं काय झालं? त्याचं झालं असं, 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये एक विमान उडलं आणि अवघ्या 30 सेकंदामध्ये ते खाली कोसळलं। भारताच्या विमान इतिहासातील सर्वात भीषण अपघात। गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान फ्लाईट AI-171 कोसळलं। हे विमान लंडनच्या गेटविक एअरपोर्टकडे जात होतं। विमानात 242 प्रवासी होते, त्यामध्ये 12 क्रू मेंबरचा समावेश होता। अपघात इतका भीषण होता की विमान थेट अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील एका हॉस्टेलवर आदळलं। या दुर्घटनेत सगळेच प्रवासी मृत्युमुखी पडले। फक्त एकच प्रवासी जिवंत बचावला, तो म्हणजे ब्रिटिश नागरिक भारतीय वंशाचा विश्वास कुमार रमेश, जो 11A या सीटवर बसला होता। रमेश म्हणतो, विमानात एक जोरदार आवाज झाला आणि 30 सेकंदात सगळं अंधार, धूर आणि आग। मी जेव्हा डोळे उघडले तर बघतो तर मी हॉस्पिटलमध्ये होतो। या दुर्घटनेमध्ये इमारतीच्या खाली बरेच लोक मृत्युमुखी पडले, काही जण चेपले गेले, तर काही जणांना रेस्क्यू करण्याचं काम अजूनसुद्धा चालूच आहे। ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात। मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी इमारतीत 50 ते 60 डॉक्टर उपस्थित होते, त्यापैकी 15हून अधिक डॉक्टर जखमी झाले आहेत। अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळालेले होते की त्याची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते। DNA चाचणीनंतर त्यांची ओळख पटवणे शक्य होईल। भारताची DGCA आणि अमेरिकेची NTSB संस्था संयुक्तपणे तपास करत आहेत। अपघाताचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे। टाटा समूहाचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे। त्यांनी सांगितले की टाटा ग्रुप मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देईल। अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।